प्रभू परमेश्वराचे मी मनापासून आभार मानत आहे. प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करतो. प्रगटीकरण 22 आणि वचन 18 मध्ये गेले 3 ते 4 दिवसापासून आपण एका वचनाकडे लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्या ठिकाणी असं लिहिलं की या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. आता संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला निश्चयपूर्वक, खात्रीपूर्वक आणि शपथपूर्वक देवाने सांगितलेलं आहे की जो कोणी यामध्ये भर घालेल तर या पुस्तकातील सगळ्या पीडा मी त्यांच्यावर आणेल. पवित्र शास्त्रातल्या पीडा मी आणेल असा शब्द वापरलेला नाही, तर या पुस्तकातील म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तकातील. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये एकंदरीत 21 महाभयंकर पीडा आहे. त्यातल्या पहिल्या 7 शिक्क्यांच्या आहेत, दुसऱ्या 7 करण्यांच्या आहेत आणि तिसऱ्या 7 वाट्यांच्या पीडा आहेत. आणि या 21 पीडांच्या द्वारे परमेश्वर फक्त मानवाचाच नाश करतो असं नव्हे, तर आकाश, पृथ्वी, समुद्र, तारे, प्राणी, पशु, डोंगर, नदी, नाले, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की पृथ्वी देवाला ठेवायचीच नाही आहे, तर या पृथ्वी आणि पृथ्वीवरचा प्रत्येक वस्तूला त्याला संपूर्णपणे नायनाट करायचं आहे. परंतु या पृथ्वीचा नायनाट करण्या अगोदर प्रगटीकरणाचं पुस्तक योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि 1 ते 3 वचन कोणीतरी वाचन करूया आपण. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 1 ते 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचे अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका, तर माझ्यावर आणि माझ्या पित्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी स्वर्गात तुमच्यासाठी घर बांधायला जात आहे आणि मी स्वर्गात घर बांधल्यानंतर तुम्हाला घ्यायला येईल, कारण जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे अशी देवाची इच्छा आणि अशी देवाची आज्ञा आहे. तर मग प्रभू येशू ख्रिस्त 2026 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावरती बलिदान होऊन तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो स्वर्गामध्ये 2026 वर्षापासून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी घर बांधत आहे. आणि ते घर बांधल्यानंतर, स्वर्गातली पूर्ण व्यवस्था केल्यानंतर तो तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. कारण जिथं देव आहे तिथे देवाची लेकरं असणं ही देवाची इच्छा आहे. मग तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर देवाच्या राज्यात जाण्याची इच्छा आहे. देवाच्या राज्यात जाण्यासाठी आपण खटपट करत आहोत आणि देवाचं राज्य आम्हाला मिळावा म्हणूनच आपण या बायबल अभ्यासाला जॉईन होत आहोत. परंतु देवाचं वचन ऐकणारे आणि वचनात खटपट करून स्वर्ग प्राप्त करून घेणाऱ्यांना प्रगटी 22 आणि वचन 18 मध्ये काय सांगितलं की मी निश्चयपूर्वक सांगत आहे की जो कोणी या नियमशास्त्राचे वचन वाचन करतो
परंतु त्यामध्ये जर कोणी भर घालत असेल, त्यामध्ये मनातल्या काही गोष्टी जर टाकत असेल, तर पवित्र शास्त्र नाही तर प्रगटीकरणाच्या पुस्तकात जेवढ्या पिढा लिहिलेल्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या पिढा देव त्यांच्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. मग पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे, कोणीतरी एक उत्तर द्या. किती प्रकारच्या पिढा प्रगटीकरणाच्या पुस्तकात आहेत? 21 प्रकारच्या पिढ्या. आतापर्यंत किती प्रकारच्या पिढा आपण शिकलो? 9 शिकलो. जोराने बोलाल का? हा, 9 शिकलो आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत आपण 9 प्रकारच्या पिढा शिकलो. म्हणजे 21 पैकी 9 आपण शिकलो. अजून उर्वरित बाकीच्या पिढा आपल्याला शिकण्याची काय आहे? गरज आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला समजेल की आपण देवाच्या राज्यात जाण्यास पात्र आहोत की नाही आहोत. तर मग आतापर्यंत 9 पिढा आपण पाहिली. आज आपण 10व्या नंबरची पिढा बघूया. माझ्या बरोबर तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8. आता 10व्या पिढापासून 9 ते 10 पिढापासून आता करण्यांच्या पिढा सुरू झालेल्या आहेत. पहिल्या वाट्यांच्या संपल्या 7 आणि आता जे चालू झाल्या 8व्या पासून तर ते करण्यांच्या पिढा आहेत. तर मग प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 11 आणि 12. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडूदवना आणि पाण्याचा 1/3 कडूदवना झाला. आणि त्या पाण्याने माणसापैकी पुष्कळ माणसे मेली, कारण ते पाणी कसे होते? कडू होते. मग आता 10व्या नंबरची जे महाभयंकर पिढा येणार आहे, ती पिण्याच्या पाण्यावरती येणार आहे. झरे म्हणजे काय? पिण्याचं पाणी. नद्याचे झरे म्हणा, नाही का, समुद्राचे झरे म्हणा, हे सगळे जे झरे आहेत, हे पिण्याचं पाणी आहे, वाहत आहे. आणि पिण्याच्या पाण्यावरती आता एक मोठाचा मोठा तारा पडलेला आहे. आणि त्या ताऱ्याचं नाव काय आहे? कडूदवना. म्हणजे एक विषारी तारा स्वर्गातून परमेश्वराने पाडला आणि संपूर्ण नदी नाल्याचे जे पाणी वाहत आहेत, झरे वाहत आहेत, जे वडे वाहत आहेत, ते सगळेच्या सगळे काय झाले? विषारी झाले. आणि मग आपल्याला माहिती आहे की मनुष्य 7 दिवस उपासात राहू शकतो, 21 दिवस उपासात राहू शकतो, 31 दिवस उपासात राहू शकतो, 40 ते 41 दिवस उपासात राहू शकतो. पण बगर पाण्याने कोणी उपास करू शकेल का? नाही. पाणी पिण्यासाठी प्रत्येकाला पाहिजेलच. आणि आता परमेश्वराने 10व्या नंबरची जी पिढा आहे, ती आता पिण्याच्या पाण्यावर पाठवलेली आहे. का? कारण प्रगटी 4:1 प्रमाणे जे लोक येशू बरोबर स्वर्गाच्या राज्यात गेले नाहीत, ज्यांनी जगावर प्रेम केलं, जगातल्या गोष्टीवर प्रेम केलं, जगिक गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं, धनाचा लोभ, पैशाचा लोभ, धनाची संपत्तीचा मोह, घराची चिंता, परिवाराची चिंता, कुटुंबाची चिंता, माझं असं माझं तसं, या सगळ्या गोष्टीकडे ज्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं, ते प्रवेशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेले नाहीत. ते पृथ्वीवरच राहिलेत. आणि त्यांनी 666 शिक्का आपल्या कपाळावर
आपल्या हातावर घेऊन ते श्रीमंत झाले, सुखी झाले. त्यांना कार, बंगला, सोनं, चांदी, हिरे, मोती सर्व काही त्यांना भेटलं. परंतु मानवाचं आयुष्य स्तोत्र 90 आणि वचन 10 प्रमाणे किती वर्ष आहे? 70 ते 80 वर्ष. 70 ते 80 वर्षाचं आयुष्य, ते पण कष्टमय, दुःखमय आणि पीडामय आहेत. एवढ्याच प्रकारचं आयुष्य आहे. तरी लोकांनी या जगातल्या सुखसोयीसाठी जिवंत देवाच्या वचनाचा अवेर केला, वचनाचा अपमान केला आणि वचन निश्चयपूर्वक ऐकणाऱ्यांनी त्याच्यामध्ये भर घातली. आणि भर घातल्यामुळे परमेश्वराने 10व्या नंबरची पीडा पिण्याच्या पाण्यावर दिली. आणि जितके लोक पिण्याचं पाणी वापरत आहे ते सर्वच्या सर्व मरून जात आहे, मरून पडत आहे. कोणी त्यांच्यावर केस करत नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताचा नकार केला, सत्याचा नकार केला, अशा प्रत्येकाला आता पिण्याच्या पाण्याच्या पिढ्यांच्या द्वारे त्यांचा नायनाट देवाने स्वतःहून केलेला आहे. आता 11व्या नंबरची पिढा आपण बघूया. त्यासाठी प्रगटीकरण अध्याय 8 आणि वचन 12 कडे लक्ष द्या. प्रगटी 8 आणि वचन 12. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांचा 1/3 यावर प्रहार झाला आणि त्यांचा 1/3 अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही वेळीस 1/3 प्रकाश दिसू नये, अशा प्रकारचं झालेलं आहे. आता हे 11व्या नंबरची पीडा कोणती आहे? अंधकाराची पीडा आहे. अंधकाराची पीडा आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेत जसा अंधार आहे तसाच दिवसा पण अंधार राहणार. आज तुम्ही ज्या घरात बसलेले आहात, रात्रीचे 9 ते 9:30 वाजले असेल, तुम्ही अंधारात आहात का? नाही. कोणी बल्ब लावला, कोणी इन्व्हर्टर लावला, तर कोणी मोबाईलची बॅटरी लावली, नाही का? तर कोणी दिवा लावला. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने आपल्या घरात अंधार कसा दूर करता येईल आणि कशा प्रकारे प्रकाश ठेवता येईल याची व्यवस्था केली. परंतु येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जे लोक जाणार नाहीत, ते 10व्या पिढापासून जे लोक वाचलेत त्यांना देवाने 11व्या पिढापासून मारून टाकलं. आणि 11वी पिढा कोणती आहे? अंधकार. आणि अंधकार हे कशाचं दर्शक आहे? भीतीचं. कशाचं दर्शक आहे? भीतीचं, भयाचं. आणि भीतीपायी आज कितीतरी लोक अचानक अटॅक येऊन, अचानक मेंदूची नसा तुटून, अचानक बेशुद्ध पडून आपला जीव सोडणार आहेत. तुम्हाला आठवते का? काही दिवसापूर्वी एक कोरोना नावाचा एक विषाणू आला, जो सुईच्या टोकावर बसेल. आणि त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जर खोकला आला तर पूर्ण गाव लॉकडाऊन होत होतं. त्या व्यक्तीला उचलून सरकारी दवाखान्यात नेत होते. आणि तो बिचारा बिमारीने नव्हे, परंतु भीतीने आणि दहशतीने मृत्युमुखी पावायचा. आणि कितीतरी लोक बिमारीच्या भीतीमुळे कितीतरी लोक मरण पावलेले आहे. आज वर्तमान काळात काही ठिकाणी बिबट्या, वाघ सुटलेले आहेत. लोकांनी रात्री पाणी भरणं बंद केलं. लोकांनी रात्री रानाचं राखण करणं बंद केलं. लोकांनी पहाटे उठून बाथरूमला बाहेर बसणं बंद केलं.
कारण प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारची भीती आहे आणि त्या अंधकारात एखादी मांजर, एखादी कुत्रा किंवा एखादी घूस जरी उडी मारली तरी बिबट्या आला की काय म्हणून मनुष्य धावत पळत आपल्या घराकडे धावत पळत येतो. अशा प्रकारची भीतीचं वातावरण आहे. आणि म्हणून आज तर फक्त भीतीचं वातावरण आहे. जर तुम्ही प्रगटी 4:1 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात गेले नाही, योहान 14:1-3 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गाच्या राज्यात गेले नाही, तर 10व्या पिढापासून जर वाचले तर 11व्या नंबरची पिढा ही अंधकाराची पिढा आहे. आणि तेव्हा तुमच्या घरात कितीही पैसा, कितीही संपत्ती, कितीही प्रॉपर्टी असली तरी तुम्ही वाचू शकणार नाही, तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. कारण तुम्ही जिवंत देवाच्या हातात सापडले आणि भीतीच्या वातावरणात तुम्ही स्वतःचा जीव गमावलेला आहे. म्हणून भीती, अंधकाराच्या भीतीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर येशू म्हटला की मी स्वर्गात तुमच्यासाठी घर बांधायला जात आहे आणि घर बांधल्यानंतर मी तुम्हाला घ्यायला येईल, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाची इच्छा देवाच्या लोकांना आपल्या बरोबर घेण्यासाठी आहे. म्हणून अंधकाराच्या या महाभयंकर पिढापासून वाचण्यासाठी जो कोणी यात भर घालेल त्याच्यामध्ये या प्रगटीकरणाच्या सर्व पिढा त्याच्यावरती येतील, असं पवित्र शास्त्र बायबल आम्हाला शिकवते. आता 12व्या नंबरची पिढा आपण बघूया. त्यासाठी प्रगटीकरण अध्याय 9 1-6 वचन वाचूया. प्रगटीकरण अध्याय 9 आणि 1-6 वचन. आणि या 1-6 वचनामध्ये नरकातला जो किडा आहे, जो कधी मरत नाही, तर तो किडा 5 महिन्यासाठी पृथ्वीवरच्या लोकांना डंक मारण्यासाठी देवाने बाहेर काढला. आणि विंचू ज्याप्रमाणे डंक मारते तशा प्रकारे 5 महिने, 5 दिवस नाही, 5 आठवडे नाही, 5 तास नाही, तर किती महिने आहे पास्टर साहेब? 5 महिने. 5 महिने म्हणजे परमेश्वराने नरकातला किडा कशा प्रकारे आहे त्याची एक ॲडव्हर्टाइज दिलेली आहे. एक थोडस काय म्हणतात चित्रपटाचं हे नाही राहत का, काय ट्रेलर नाही का. आता एक धुरंधर चित्रपट निघाला, त्याच्यात हिरो कोण आहे माहिती नाही, हिरोईन कोण माहिती नाही, पण जो गुंडा व्यक्ती आहे नाही का, विलन, त्याचा एकच डान्स दाखवत आहे आणि लोक त्या ठिकाणी पूर्णपणे दिवाना झालेले आहेत. तशा प्रकारे नरकातला किडा कसा आहे आणि तो कसा बाहेर येऊन 5 महिने डंक मारणार त्याची एक ओळख या ठिकाणी दिली. मग 5व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडला. मला दिसला, त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. तारा म्हणजे एक स्वर्गदूत बरं का. त्याने अथांग डोह म्हणजे नरक उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखं धूर बाहेर येऊन वर चढला. म्हणजे नरकाचा दरवाजा उघडल्याच्या नंतर जे आत पेटत असणारे जे नरक आहे त्या नरकातला धूर बाहेर पडला आणि त्याच्यामुळे सूर्य, त्या धुरामुळे सूर्य अंधकारमय झाले आणि त्या धुरातून टोळ
टोळ म्हणजे किडा निघून पृथ्वीवर उतरले आणि त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्यांना देवाने काय आज्ञा दिली? वचन 4 मध्ये, पृथ्वीवरील गवताला पीडा देऊ नका, कोणत्याही हिरवळ झाडाला पीडा देऊ नका व कोणत्याही झाडाला तुम्ही उपद्रव करू नये. तर ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही, ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही, त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जीवे मारण्याचा त्यांच्याकडे अधिकार सोपवला नव्हता, तर फक्त 5 महिने पीडा देण्याचे काम सोपवले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू माणसाला नांगी मारते तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण मिळणार नाही. मरणाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. आलं का लक्षात? अरे लक्षात आलं का? हो बाळासाहेब, आलं. मरणाची उत्कंठा धरतील परंतु मरण त्यांच्यापासून काय होईल? दूर पळतील. कारण जसाही स्वर्गदूताने नरकाचा दरवाजा उघडला, अथांग डोह उघडला, तर नरकाच्या आत काहीतरी पेटत आहे, तेव्हाच त्याचा धूर वर येत आहे ना. काहीतरी पेटत आहे, जळत आहे, याचा मतलब नरकातली अग्नी कधी विझत नाही आणि नरकातला किडा कधी मरत नाही. आणि मग तो जे धूर बाहेर आला, त्या धुराने आकाश अंधकारमय झालं, पृथ्वी अंधकारमय झाले आणि त्या धुरातून टोळ बाहेर आलेत. टोळ म्हणजे कोण? किडा. टोळ म्हणजे नरकातला किडा. आणि त्यांना सांगण्यात आलं, जनावर खातात ते गवत, याला उपद्रव करू नका. पालेभाज्या खाणारे जे देवाचे लोक आहेत, ज्यांच्यावर शिक्का मारलेला आहेत, त्यांना उपद्रव करू नका. लागलेले झाडांना फळं आहेत, त्यांना उपद्रव करू नका. तर ज्या माणसावर देवाचा शिक्काच नाही, का बरं शिक्का नाही? कारण कधी तो देवाकडे आलाच नाही, कधी त्याने खरा पश्चाताप केलाच नाही, कधी त्याने आपले पाप देवापुढे कबूल केलंच नाही. दिवस निघाला, खाय रे पोटा, दिवस निघतच आहे. डकर देत इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, नुसतं टाइमपास आणि एक प्रकारचं नामधारी ख्रिस्ती जीवन जे लोक जगलेत, ज्यांच्या घरात भांडणं, कलह, तिरस्कार, वाद, तुझं माझं, चोरी, लबाड्या आहेत, यांना ख्रिस्त समजला का? नाही. यांना ख्रिस्त समजला का? नाही. आणि मग ते टोळ बाहेर आलेत आणि त्यांना सांगितलं की ज्या लोकांवर शिक्काच नाही, ज्यांनी जिवंत देवाच्या वचनाचा आज्ञेचं उल्लंघन केलं, ज्यांनी देवाच्या वचनाच्या विरुद्धामध्ये फार मोठं पातक केलं, त्यांना तुम्ही काय करा? पीडा द्या. त्यांना तुम्ही काय करा? पीडा द्या. आणि त्या पीडा किती दिवसाच्या होत्या? 5 दिवसाच्या का? नाही. 5 आठवड्याच्या का? नाही. 5 तासाच्या का? नाही. 5 महिन्याच्या. तुम्हापैकी कोणाला विंचू चावला का? कधीच नाही चावला. हो बाळासाहेब, मला चावला विंचू. त्याची तडप फार भयानक असते. लहानपणी चावला की मोठपणी चावला? म्हणजे जवळपास माझं घराचं काम चालू करत असताना, विटा काढत असताना त्या विटामध्ये होता तो माझ्या बोटाला चावला होता, म्हणजे मोठ्याचपणी. आणि
त्याची अंगार कशी होते? त्याची अंगार तर खूप तडफडत होती. मी काहीच करू शकत नव्हतो. उड्या मारत होतो, कधी लोळत होतो, थोडं इकडं धाव तर कधी तिकडं धाव, हाताला हे बांध ते बांध, असं कर तसं कर, प्रयत्न करत होतो मी की त्याची तडप कमी झाली पाहिजे म्हणून. किती तास तुम्ही तडमडत होते? तरी जवळपास मी 2-3 तास तडपलो बाळक साहेब. जोपर्यंत मी दवाखान्यात गेलो नाही आणि इंजेक्शन घेतलं नाही तोपर्यंत, म्हणजे जवळपास 3-4 तास तडपलो चांगला. बर, आता पाळक साहेबांनी एका विंचवाचा अनुभव घेतला. त्यांनी स्वतः सांगितलं की मी लोळत होतो, तडमडत होतो, हाताला बांधत होतो, उड्या मारत होतो, रडत होतो, आक्रोश करत होतो. 2 ते 3 तास त्यांचे तडमडण्यात गेले. जेव्हा त्यांना इंजेक्शन औषधी मिळाल्या त्यावेळेस त्यांना थांबलं. आता हे जे 5 महिन्याचे जे पीडा आहे, आणि बायबल तर सांगते की मरणाची उत्कंठा बाळगतील पण मरण त्यांच्यापासून दूर जाईल. समजा काही लोकांनी विहिरीत उडी मारली तर विहिरीतलं पाणी काय म्हणाल? मी आता तुला डुबवू शकत नाही. हा, जसं पेत्र पाण्यावरून चालला तसं चालत चालत बाहेर निघ. एखाद्यानं जर विष पिलं तर विष पिल्याच्या नंतर ते विष काय म्हणाल? मी तुला मारून टाकू शकत नाही. ज्याप्रमाणे लहानपणी तू दूध पिला ना, ते विष सुद्धा त्याचं काय बनल? दूध बनल. एखादी व्यक्ती गळफास घेईल. एखादी व्यक्ती गळफास घेतल्याच्या नंतर दोरी काय म्हणाल? भाऊ, आता फाशी लावून तुला मारून टाकण्याचा अधिकार मला नाही, परंतु लहानपणी जसा झुलला तशा प्रकारचा जर तुला झुलायचं असेल तर तू झुलू शकते. एखाद्यानं नशेच्या गोळ्या खाल्ल्या तर नशेच्या गोळ्या खाल्ल्यावर काय म्हणन नशेच्या गोळ्यावाला की आता तुला मी मारून टाकू शकत नाही, परंतु हातपाय दुखत असेल तर या गोळ्याने तुझी ठणक मी थांबवेल, पण विंचवाची पीडा मात्र मी काय थांबू शकत नाही. कारण लोक मरणाची उत्कंठा धरत आहेत, मरण मागत आहेत, परंतु मरण त्यांच्यापासून दूर गेलं. हे 5 महिन्याचा टेलर, नरकातला किडा आणि नरकातली तडप कशा प्रकारे राहणार ही फक्त 5 महिन्याची एक देवाने झलक दाखवले. नरकात रडणं पण आहे, जळणं पण आहे, दात खाणं पण आहे आणि नरकातल्या किड्यांना चावणं पण आहे. आता तर फक्त त्याने डंकच मारला तर 5 महिन्यापर्यंत इतक्या प्रकारच्या पीडा झालेल्या आहेत. समजा मला 2 मुलं आहेत आणि माझ्या लहान मुलावर माझं खूप प्रेम आहे असं समजा, आणि त्याला अचानक विंचू चावला आणि तो रडत आहे, आक्रोश करत आहे, तर मी झोपून जाईल का? अरे बोला ना. नाही बाळासाहेब, मी माझी बायको आरामात झोपील का? म्हणेल का हे जा बाहेर जाऊन रड आणि नंतर रड थांबल्यावर झोपील का आम्ही? अजिबात नाही. तर तो जसा जसा रडत आहे तशा प्रकारे आम्हाला तरी विंचू चावला नाही, पण त्याची तडप पाहून, त्याची पीडा पाहून आम्ही सुद्धा तशाच प्रकारे तडमडणार. आम्ही सुद्धा तशाच प्रकारे हे देवा, हे बापा, हे येशू, हे राजा, झाली असल चूक, क्षमा कर रे बाबा, आम्ही तर तुझ्यासोबत येऊ शकलो नाही, पण आता तरी आमच्यावर क्षमा कर आणि माझ्या लेकराला वाचव. या पलीकडे आम्ही दुसरं काय करू शकेल का? आणि इतकी त्याच्यात तडप आहे. आणि जर म्हटलं की बाबा देवा, एक तर याचा जीव तरी घे, नाही तर याला पूर्ण तरी बाहेर काढ, परंतु तिथं ते मरण त्याच्यापासून काय झालं? दूर गेलं. काय झालं? दूर गेलेलं आहे. अशा प्रकारचे पीडा परमेश्वर पाठवणार आहे.
आता तर हे तर मी थोडंच तुम्हाला सांगितलं हो. तुम्ही इच्छा जर धरली आणि एका वचनाचं स्पष्टीकरण जर करून घेतलं आणि त्याचे रेफरन्स जर तुम्ही घेतले ना, तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसाल ना, ते खुर्ची सुद्धा थरथर कापायला लागल. प्रगटीकरण एवढं सोपं नाही, शिकवणं एवढं सोपं नाही. ऐकणाऱ्यांचे जर थरकाप सुटतात तर शिकवणाऱ्यांचं काय? तर अशा प्रकारची पीडा पवित्र शास्त्रातली नव्हे तर प्रगटीकरणातली येणार आहे. आणि म्हणून प्रगटीकरण 22 आणि वचन 18 आम्हाला काय शिकवते? प्रगटीकरण 22 आणि वचन 18 आम्हाला शिकवते की जो कोणी, मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी, काय आहे वचन तिथे, मी ह्यात भर घाली, त्याचवर या पुस्तकात लिहिलेल्या पिढ्या देव आणि मी पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्याला, मी पुस्तकातील, नीट लक्ष द्या एक जण बरं का, काय शब्द आहे तिकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी असा शब्द वापरला की या संदेशाचे शब्द ऐकणारे म्हणजे शिक्षण देणारे कोणीतरी आहेत. देवाचं वचन कोणीतरी शिक्षण देणार आहेत. मग या संदेशातील संदेश वचने ऐकणाऱ्याला म्हणजे तुम्ही जे आता 10, 20, 25 जण आहात, निश्चयपूर्वक सांगतो की यात कोण भर घालेल तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्यांच्यावरती आणेल. या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्यांच्यावर आणेल. मग या पीडांसाठी पृथ्वीवर राहणार का प्रभू ख्रिस्ताबरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणार, याचा निर्णय आणि याचा विचार तुम्हीच करा. कारण या पीडा जेव्हा प्रभू ख्रिस्ताचे लोक स्वर्गारोहण होतील, देवाच्या राज्यात जातील, त्यानंतर या पीडा येणार आहे. म्हणून प्रगटी 4:1 काय सांगते? देव म्हणाला इकडे वर या. कुणाला म्हणाला? जे तारण प्राप्त झालेले, पवित्र जीवन जगणारे, देवाच्या वचनात राहणारे, देवाच्या आज्ञेचं पालन करणारे, यांना देव म्हणाला इकडे वर या. आणि ज्या काही यानंतर पीडा होणार ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही स्वर्गात जाल, स्वर्गात राहाल, पण बाजीवर 2 जण झोपलेले आहेत, एक उचलल्या जाईल एक नाही. 2 जणे दळण दळत आहेत, एक उचलल्या जाईल एक नाही. 2 जणे रानामध्ये काम करत आहेत, एक उचलल्या जाईल एक नाही. बरोबर आहे का? हो बरोबर. मग दोघांपैकी एक उचलल्या जाईल एक नाही. दोघांपैकी 2 दळत आहे, एक उचलल्या जाईल एक नाही. रानात 2 काम करत आहे, एक उचलल्या जाईल एक नाही. मग जे उचलल्या गेलेले लोक आहेत ते कोणते लोक असतील? देवाच्या वचनाप्रमाणे त्याच्या मार्गात चालणारे. हे तर 6 वर्षापासून या वचनात भर न घालणारे. नाही, तुमचं उत्तर पहिलंही बरोबर आहे ना, हे पण बरोबर आहे. मी गेल्या 6 वर्षापासून उपदेश करत आहे. मग लोक का उठू पडत आहेत? त्यांनी हे वचन ऐकले नसतील का? त्यांनी ते वचन ऐकले नसतील का? ऐकले असतील वाटतं त्यांचं. मग 6 वर्षापूर्वी जागा मावत नव्हती.
इतके लोक जॉईन होत होते. कोरोनाचा काळ होता भयंकर, मृत्यूचा काळ होता भयंकर. इतके लोक, आणि मग त्या लोकांपैकी लोक आज कमी झाले. आज पण 10-20 लोक आहेत. उद्या एखादी काम निघालं म्हणजे एखादी जण म्हणाल मी नाही उद्या जॉईन होत, परवा होईल. मग मी शिक्षण देणं थांबवू का? देवाचं काम थांबवेल का? बोला. परमेश्वराचं काम थांबेल का? नाही. मग तुम्ही तुमचं काम थांबवत आहे याचा मतलब काय? या पिढ्यांसाठी तुम्ही स्वतःला तयार करत आहात. आज तुमच्या बरोबर तुमची पत्नी आहे, तुमचे नातू आहे, तुमचे लेकरं आहेत, तुमच्या घरातले आहेत. नाही, कोणी त्या किचन मध्ये आहे, तर कोणी त्या बेडरूम मध्ये आहे, तर कोणी जेवण करत आहे, आणि तुम्ही तुमच्या बेडवर ऐकत आहात. मग वचन फक्त तुमच्यासाठीच आहे का? हे जे महाभयंकर जे विंचवाची पिढा सर्वांसाठीच आहे? सर्वांसाठी आहे. मग आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे. म्हणून बायबल सांगते कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. म्हणून वारंवार तुम्हाला सांगतो की तुम्ही आग्रह करा. कोणत्याही परिस्थितीत एक आत्मा, त्यांना 30 ते 35 मिनिटाचा संदेश त्यांनी ऐकावं म्हणून आग्रह करा. त्यांना लिंक पाठवा आणि त्यांना जॉईन करा. कारण याकोब 1:13 त्यांना अग्नीतून ओढून काढा आणि त्यांचं तारण करा असं बायबल सांगते. अग्नीतून ओढून त्यांना बाहेर काढा आणि त्यांचं तारण करा. याकोबाचं पत्र अध्याय 1 यहूदाचं पत्र अध्याय 1 आणि 13 का 16 वचन सांगते की तुम्ही त्यांना, यहूदाच्या पत्रात तुम्ही त्यांना अग्नीतून ओढून काढा. या सार्वकालिक नरकाच्या अग्नीतून ओढून काढा. मेंढपाळाचं काम शिक्षण देण्याचं आहे, मेंढरांचं काम ऐकणाऱ्यांचं आहे. वचन 22 काय सांगते? मी तुम्हाला शिक्षण घेणाऱ्यांना, वचन ऐकणाऱ्यांना निश्चयपूर्वक सांगतो. म्हणजे शिक्षण देणारा बरोबर आहे, ऐकणारे पण बरोबर पाहिजे की नाही? ऐकणाऱ्या लोकांनी पण वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही? परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, घराची चिंता, लेकरांची चिंता, यामध्ये जर आम्ही पडलेलं असाल तर प्रियांनो, विषारी पाण्याची पिढा कशा प्रकारे येणार ते मी तुम्हाला शिकवलं. अंधकारात रडताना मनुष्य कसा बेशुद्ध अवस्थेत अटॅक येऊन पडून मरेल आणि जंगलातले प्राणी येऊन कसे नेतील हे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि हे 5 महिने विंचवाची पिढा कशा प्रकारे पीडित करतील हे पण तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला प्रवेशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची तयारी करण्यासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव.